इयत्ता 10वीसाठी सायन्स भाग 2 या विषयाचे मराठी मीडियमच्या मुलांसाठी मी काही बोर्डाच्या दृष्टिकोनातून असणारे महत्त्वाचे प्रश्न सांगते. त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बाकीचे पण प्रश्न करा. अगदीच मी असं नाही म्हणणार की मी जेवढं दिलंय तेवढंच करा, असं मी अजिबात म्हणत नाही. त्याच्याशी रिलेटेड येणारे प्रश्न असतात ना, ते सुद्धा तुमच्या एकदा नजरेखालून घालवा. तर बघा, त्यामधला पहिला प्रश्न आहे आणि असं पण मी बोलते ते स्क्रीनवर पडतंय, त्याच्यामुळे तुम्ही ते लिहून घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. CC ऑप्शन असतो, तो ऑन केला ना तरी चालतं. त्याच्यावरून तुम्हाला CC ऑप्शन ऑन करा, तुम्हाला बोललेलं सगळं स्क्रीनवर पडतंय, त्याच्यामुळे तुम्ही तो प्रश्न लिहून घेतला तरी चालेल. अगदीच काही मला बोर्डवर वगैरे लिहायला एवढी आता सध्या वेळ नाही आहे, त्याच्यामुळं. आणि मुलांना पण क्लासमध्ये मी दिलेले आहेत प्रश्न, जे राहिलेले वगैरे आहेत त्यांच्यासाठी फक्त मी टाकते, त्यांनी कंप्लीट करा. पहिला बघा, त्याच्यातला अभिरूप सरावाचे ध्येय. अभिरूप सरावाचे ध्येय, ते पहिला प्रश्न घ्या तुम्ही. परत आता अभिरूप सरावाचे ध्येय तर तुम्हाला करायचे आहेत. अभिरूप सरावाचे ध्येय, पण त्याच्याशी संबंधित अभिरूप सराव म्हणजे काय आलं ना तरी पण त्याचं करा तुम्ही. त्यानंतर आहेत बघा, प्रथमोपचार पेटीसाठी लागणारं आवश्यक साहित्य. आता तुम्हाला इथं नाही जवळपास 18 दिलेले आहेत, पण 18च्या 18 करायची काही गरज नाही. त्याच्यातले थोडेफार केले तरी चालतात, कारण मध्ये नाही तुम्हाला ते बॉक्स देतात आणि बाजूने एक 5-6 वगैरे पूर्ण करायला सांगतात. त्याच्यामुळे तशाशी संबंधित एक 5-6 तरी तुम्ही करून ठेवा. त्यानंतर आहे बघा तुम्हाला त्याच ह्याच्यावरती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना म्हणून आहे, तर ते कंप्लीट करायचे. तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दाखवतात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, म्हणजे अगदी तुम्हाला गाव पातळीवरील समितीला अध्यक्ष सरपंच असतो, तिथनं पुढं ते तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान इथंपर्यंतची जे डायग्राम आहे बघा, ती एकदा पूर्ण काढायचे, म्हणजे त्याच्याशी संबंधित तो एक प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर आहेत बघा, आपत्ती स्वरूप आणि व्याप्ती कशा पद्धतीच्या आहेत, तर ते एक 3 फेजेस आहेत, तर त्या 3 करून घ्या. त्याच्यानंतर म्हणजे व्याप्तीचा विचार करताना 6 आहेत आणि तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत त्या फक्त 3च आहेत, तर ते करा. त्यानंतरचा आपत्तीचे प्रकार जे पाठ असतात आपले 3 आहेत, तर ते 3 प्रकार आणि त्याच्या अंडर येणारं तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे, तर ते आपत्तीचे प्रकार पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला नाही नेक्स्ट टॉपिकमधले नाही तुम्हाला काही चित्र दाखवलेले असतात, म्हणजे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणकोणते आहेत. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणकोणते आहेत, तर तिथं पण तुम्हाला असं पण तुम्ही पाठांतर करा. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट नाही, त्यामधील एक 3-4 चित्र आहेत, तर ते चित्र तुम्हाला दाखवतात आणि हे चित्र कोणत्या मानसिक ताणतणावाशी संबंधित आहे असा पण प्रश्न असतो, तर तो पण नीट करा तेवढा त्याच्यातला. त्याच्यानंतर मग सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक, तिथं पण एक नाही एक 5 किंवा 6 करून ठेवा फक्त. आता तुम्हाला दिलेले आहेत भरपूर आहेत, एक 10-12 असतील तरी त्याच्यातले, पण सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत का नाही, तर त्याच्यातले एक 4-5 फक्त तुम्ही करून ठेवा. सगळे तर काही करायची गरज नाही लागणार त्याच्यातले. त्यानंतर बघा पुढचे अजून तुम्हाला करायचे आहेत, ह्याच्यातलं नाही जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, ते पूर्ण करायचं. जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग याच्यावरती नाही बऱ्याच वेळा 5 प्रश्न विचारलेले असतात, एक मार्कांचे. त्याच्यामुळे का नाही काय करा तुम्ही, जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग आहेत ते सगळे पाठ करून टाका. आणि अगदी नाही तुम्हाला 1-1 मेन हेडिंग जरी लिहिता आली की नाही व्यवस्थित, तरी पण तुम्हाला कवर होऊ शकते. त्यानंतर बघा आपण नाही ह्याच्यातलं म्हणजे काय म्हणतात त्याला, अवयव वगैरे आपण दान करतो बघा, तर अवयव कोणकोणते दान करता येतात ह्याच्यावर पण एक प्रश्न आहे. आणि अगोदर पण PYQ मध्ये विचारलेला आहे, म्हणजे अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात ना, तर त्याच्यामध्ये पण विचारलेला आहे की आपण कोणकोणते अवयव दान करू शकतो, तर तोही प्रश्न व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मग तिथलं काय नाही केलं तरी चालेल. त्यानंतर 86 पेज नंबर आहे बघा, 86 वरचं तुम्हाला काय करायचं आहे, सूक्ष्मजीव 3 तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत, तर त्या 3 आकृत्यामधल्या नाही कुठल्या पण 2 परफेक्ट करा तुम्ही. 3च आहेत आणि किती 2-2, 3-3 बॉक्स तर भरायचे असतात, ह्यांच्यापैकी एक तरी पेपरला प्रश्न असतोच, त्याच्यामुळे तो नीट करा. म्हणजे सूक्ष्मजीव एक आहे आणि त्यानंतर म्हणजे मध्ये सूक्ष्म जीव दिले आणि बाकीचे किती तेल गळती पण दिलेलं आहे. बाकीचे तुम्हाला 5 म्हणजे 5 बॉक्स आहेत ना ते भरायचे आहेत. 86 पेज नंबरवरती आहेत बघा, तिने म्हणजे 4था, 6वा आणि 7वा. तर ते आता हल्ली कसं झालंय, बॉक्स टाईप तसे प्रश्न जास्त आहेत. तुम्हाला जुन्या ह्याच्यामध्ये नव्हते, पण बॉक्स टाईपचे प्रश्न जास्त असतात, त्याच्यामुळे ते पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला
पेज नंबर 83 आहे बघा. पेज नंबर 83 मध्ये आधुनिक भूमिभरण स्थळ, तर ती आकृती दिलेली असते आणि ही आकृती कशाचे ओळखायला होतात आणि कशासाठी आहे, त्याच्यामुळे तिथलं पण एक करा. आधुनिक भूमिभरण स्थळ म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये कुठला वायू वगैरे बाहेर पडतो, ह्याचा उपयोग काय केला जातो, असे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आधुनिक भूमिभरण स्थळ एक करा. नंतरचं बाकीचं तुम्हाला मग तिथलं काय एवढे हे नाही आहेत. बाकी तुम्हाला बघा वर्ग आहेत. वर्ग टॉपिकमधलं काय काय करायचं आहे तुमच्यासाठी. वर्गमधले आता एक्झामला का नाही बऱ्याच वेळेस सरीसरूप वगैरे विचारलेलं आहे, किंवा मी जर आता तुम्हाला म्हणाले की सरीसरूप वर्गातील काय करा, तर त्याचे गुणधर्म स्पष्ट करा. पण आता एक्झामला येताना सरीसरूपच येईल असं नाही होणार. मग काय करा तुम्ही, बाकीचे जे आहेत का नाही, मत्स्य म्हणा किंवा जलीय प्राणी संघ वगैरे, आणि मी शिकवताना तुम्हाला सांगितलेले होते की कुणाकुणाचे 3-3, 4-4 कॅरेक्टरिस्टिक नाही सेम आहेत. तर मग ते सेम असल्यामुळे तुम्हाला एक्झामला किती 3 नाही 4च कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात किंवा गुणधर्म विचारतात. ते मग 3 किंवा 4 लिहिला, जर समजा दोघांच्या 2-2 किंवा 3-3 सेम आल्या तर ते लिहू शकताय ना तुम्ही. त्याच्यामुळे तो समजावून घेऊन अभ्यास करा. कुठले आहेत बघा, ते संधिपाद आहेत, गोलकृमी आहे, चपट्या कृमींचा संघ आहे, परत मृदुकाय प्राणी संघ आहे, अर्धसमपृष्ठ रज्जू किंवा कंटक चर्मी वगैरे, मत्स्य प्राणी वर्ग आहे, समपृष्ठमधले पण परत उपसंघ वगैरे, हे पृष्ठवंशीय उभयचर प्राणी वर्ग, हे सगळे आहेत का नाही. तर ह्याच्यातले काय करा, 3-3, 4-4 कॅरेक्टरिस्टिक्स करा. तुम्ही असं म्हणू नका की मी फक्त सरीसरूप वर्गातलं सांगितलं तर नाही तेच पेपरला येईल, असं नाही होत. त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित करा. आणि पेपरला काय करायला लागलेत आता की तुम्हाला नाही एक आकृती दिलेली असत्या आणि त्या आकृतीवरनं नाही तुम्हाला ओळखायचं असतं की ह्याचा हा कोणता वर्ग आहे, म्हणजे हा जो प्राणी दिलाय की नाही तर त्या प्राण्याचा कोणता वर्ग आहे. समजा आता तुम्हाला एखाद्या पक्ष्याचं दिलं तर तुम्हाला पक्ष्यावरनं कळायला पाहिजे ना. एखादा पक्षी वगैरे दिला, कबूतर वगैरे दिलं तर त्याच्यावरनं तुम्हाला कळायला पाहिजे की हा वर्ग कोणता आहे, किंवा हे प्राणी कसले उष्ण रक्ती असतात का, किंवा ह्यांच्या जबड्याचं वगैरे स्वरूप काय झालेलं असतं, चोचीचं रूपांतर वगैरे. तर ते वर्ग आहेत का नाही, ते वर्ग सगळे एकदा तुम्ही डोळ्याखालून घालवा. आणि सेम आहेत बघा, 3-3, 4-4 गुणधर्म नाही सेम आहेत. तुम्हाला आता हे करताना लय मोठं वाटणार की काय एवढं सगळं करायचं का नाही करायचं. 3-3, 4-4 गुणधर्म आहेत का नाही ते तुम्ही समजावून घेऊन करा. दोघा-तिघांच्या सेम असतात आणि त्याच्यावरून ते प्रश्न नाही तुम्ही आरामात तिथं मार्क्स पाडू शकताय. ते सोडायच नाहीत खरंच असले प्रश्न. त्यानंतरचे बघा ते फरक स्पष्ट करामध्ये असमपृष्ठ रज्जू प्राणी आणि समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत का नाही. बघा फरक स्पष्ट करा. असमपृष्ठ रज्जू प्राणी आणि समपृष्ठ रज्जू प्राणी, तर त्या दोघांमधला फरक स्पष्ट करा असतो तर तो करा. एक करा त्याच्या विरुद्ध दुसरा लिहायचा. असेच आहेत बऱ्यापैकी त्याच्यातले. म्हणजे समजा आता पहिला असमपृष्ठमध्ये दिलाय बघा, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, तर इकडे काय असणार, समपृष्ठमध्ये असतो करायचं. दुसरा ग्रसनीमध्ये कल्लविद्रे नसतात, तर इकडे काय करायचं आहे, श्वसनासाठी कल्लविद्रे किंवा फुफ्फुसे असतात. त्याच्यामुळे काय करा तुम्ही असा फरक स्पष्ट करून म्हणजे एक केलं नाही दुसरं ऑटोमॅटिक होईल त्या पद्धतीने करा. प्राण्यांचे वर्गीकरण करताना नाही सजीवांचे वर्गीकरण पहिल्या पेजवर दिलंय बघा 61 पानावर. ते काय करत बसू नका, ते नसते आता पेपरसाठी विचारणार पण नाही, ते काही करू नका तुम्ही. त्यानंतर नाही दुसऱ्या ह्या धड्यामधलं कोणत्या बघा तुम्हाला सांगते, ते सगळे हरित ऊर्जेच्या दिशेने हा धडा एक नाही तर त्याच्यातलं पहिल्या पानावरचं काही सुद्धा करू नका, त्यातलं पण नाही. दुसऱ्या ह्याच्यापासून नाही 48 पासून 48 पानावरची जी आकृती दिलेली आहे बघा, तिथं पण नाही टर्बाईन वाफेवर चालणारे जनित्र विद्युत ऊर्जा मी शिकवताना सांगितलं होतं बघा. दोघं तिघं नाही काय सेम आहे. ते शेवटचे घटक नाही जनित्र विद्युत ऊर्जा वगैरे हे सेम असतात ना त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावरून आपण तेवढं डोकं लावू शकतो की हे कशासाठी वापरत असतील. औष्णिक ऊर्जेवर असू दे किंवा परत औष्णिक विद्युत केंद्र, त्याच्यामधल्या पण आकृत्या विचारतात. आणि मग ते 1-2 दिलेलं असतंय, पुढं राहिलेलं फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला बॉक्स भरायला लावतात. त्याच्यामुळे ते एक आकृत्या व्यवस्थित करा बघा, ते पण एक आपले हातचे मार्क असतात. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा ते एक परफेक्ट करा तुम्ही. त्याच्यानंतर पुन्हा जलविद्युत ऊर्जा आहेच आहे. जलविद्युत निर्मिती केंद्र काही करत बसू नका. ते पुढचं पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीला विविध टप्पे आहेत बघा, ते एक परफेक्ट करा तुम्ही.
आणि ह्याच्यातलं सगळे काय काय सेम आहेत का नाही ते सांगितलं इथे बघा. पहिलं पेज अजिबात काय वाचत बसू नका, त्याच्यातलं नाही येणार. त्यानंतर धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण आहे बघा, 3-4 आहेत. तर ती 4 एकदा वाचून घ्या, लय सोपे ते. मराठीतनं नाही पटकन कळून जाते. एक वेळी इंग्लिशमध्ये शब्द वगैरे आठवत नाही आहेत पटपट करायला, पण मराठीतनं नाही पटकन आठवतंय. संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, आणि हे मेन हेडलाईन आहेत का नाही ते हेडलाईनवर नीट फोकस करा. आणि मग ते पहिल्या हेडलाईन लिहा, 4 आहेत त्या. आणि समजा आता तुम्हाला काय विचारले, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण लिहा. तर तुम्ही काय करायचं, पहिला एक आकडा टाकायचा संकटग्रस्त प्रजाती, दुसरा दुर्मिळ प्रजाती, तिसरा संवेदनशील प्रजाती आणि चौथा अनिश्चित प्रजाती. हे 4 लिहायचे. आणि ते लिहून झालं की नाही मग 1 बाय 1 नाही एका पाठीमागनं एक त्याच्यातलं थोडं त्यांची एक्झाम्पल लिहा, त्यांच्याबद्दलची माहिती लिहा. तरी पण नाही तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. आपल्याला चुकीचं काही लिहायचंच नाही ना, त्याच्यात दाखवलंय तेच लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे ते काय आकृत्या वगैरे तर काही काढायला तिथं नसतं, त्याच्यामुळे आकृत्या नाहीत काढायच्या, पण दिलेली माहिती जरी नाही तुम्ही व्यवस्थित लिही तरी चालत्या. त्यामुळे धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण लिहा, हा प्रश्न करा. त्यानंतर आहे बघा इकडचं असं नाही तिथंच, पर्यावरणात माझी भूमिका काय, तो पण बॉक्स टाईप प्रश्न आहे. पर्यावरणात माझी भूमिका काय, तर त्याच्यातले सुद्धा मेन वरचे हेडिंग आहेत का नाही ते पहिला करा. हां त्याच्यानंतर बघा त्याच ह्याच्यावर जैव पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आहे की नाही, त्याच्यात 3 नाही म्हणजे टप्प केले तर 3 विविधता आहेत बघा. त्या 3 विविधता का नाही नीट करा. त्याच्यात पण आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, त्यानंतर परिसंस्थेची विविधता असं आहे. तर ते करा. कायदे वगैरे काय आता सध्या त्याच्यातलं नका करू. बाकीचं अजून तुम्हाला तेवढे तरी सांगितले तेवढे करा. त्यानंतर परिसंस्था आहे बघा 37 पानावरती परिसंस्था. हां ती पण एकदम सिंपल आहे. म्हणजे अगोदर पण 8वी 9वीला नाही ह्याच्यातलं झालेलं असते तुम्हाला. अजैविक घटक, जैविक घटक, मग जैविकमध्ये स्वयंपोषी, परपोषी, स्वयंपोषीमध्ये परत नाही का उत्पादक, प्राणी विघटक वगैरे. हे का नाही तुम्ही एकदा वाचलं तरी सुद्धा नाही तुम्हाला पेपरला सोपं जाईल ते. आणि अगोदर तुम्ही काय नाही केलं, आता जरी पाठांतर थोडंफार वाचून जरी गेला ना तरी आठवतंय. मी असं म्हणत नाही तुम्ही लई स्ट्रेस घेऊन एवढे सगळे प्रश्न वगैरे करा, पण काय प्रश्न नाही तुम्हाला ऑलरेडी 8वी 9वीला झालेले, त्याच्यामुळे नाही ते तुम्हाला सोपे वाटणार. आता फक्त मी प्रश्न देते तेव्हा तुम्हाला वाटणार की कुठले कुठले करून काय करायचं वगैरे. तर असं अजिबात त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. जे अगोदर झालेलं आहे त्याच्यावर असतात, फक्त डोकं शांत ठेवून ते आठवायचा प्रयत्न करायचा. 8वी 9वीला झालेला आहे त्याच्यामुळे तो एक परिसंस्थेचा करा. अन्न साखळी तुमची पाठ असणार आहे. अन्न साखळी काय आता नव्यानं आपण शिकत नाही, त्याच्यामुळे अन्न साखळी व्यवस्थित नाही का ते घटक नाकतोड असतोय, परत बेडूक येणार, बेडकाला साप खाणार, सापाला गरुड, परत गरुडाचं हे असं नाही का अन्न साखळी बघा, ती अन्न साखळी करून जावा. आणि आकृत्या काही तुम्हाला जशा जमतील तशा काढा. सगळ्यांचं ड्रॉइंग काय व्यवस्थित असेल असं नाही होणार ना, त्याच्यामुळं पण ती नावं व्यवस्थित आली पाहिजेत की बेडकाला कोण खाणार, सापाला कोण खाणार, गरुड काय करणार हे तुम्हाला कळायला पाहिजे ना अन्न साखळीमधलं. त्यानंतर बघा अजून तुम्हाला ह्या टॉपिकमधलं सांगते दुसरं काय करायचं आहे ते. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2 आहे की नाही, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. तर त्याच्यातलं तुम्हाला की नाही पहिलं सांगते बघा, दोन्हीतलं लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन आहे का, त्यातलं दोन्हीतला फरक स्पष्ट करा, व्यवस्थित करायचा. तो पहिला प्रश्न करून घ्या. त्यानंतर नाही तुम्हाला वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन आहे बघा, आणि फुलाचे अंतरंग दिलंय. तर फुलाचे अंतरंग नाही बऱ्याच वेळा प्रश्नात नाही तुम्हाला काय विचारते त्याच्यात फुलाच्या अंतरंगावरती एकूण 5 प्रश्न केलेले असतात. मग 5 प्रश्नात तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं बघा आवश्यक म्हणले कोणते, ते सेपरेट पाठ करायचे. म्हणजे सगळं असं एक सलग करू नका, ते नोट्स लिहिल्यासारखं वगैरे नाही करायचं. काय करा, आवश्यक म्हणले कोणती ती लिहायची म्हणजे पाठ करायचे. परत दुसरं अतिरिक्त म्हणले कोणाला म्हणतात करायचं, निदल कोणाला म्हणतात हे करायचं. आणि हे आकृती कशाची आहे हे पण ओळखायला आले किंवा नावं भरायला आली तर ती एक परफेक्ट करा. त्यानंतर बघा तुम्हाला नाही अजून एका मार्कांसाठी परागीभवन कोणाला म्हणायचं किंवा परागण कोणाला म्हणायचं ती एक व्याख्या करायची तिकडच्या पानावरची. जेवढं सांगतात तेवढं तर परफेक्ट करा अगोदर, आणि मग ते सोडून तुम्हाला बाकीचं काही करायचं असलं तरी पण तुम्ही करू शकता. असं मी म्हणत नाही की मी सांगितलंय तेवढंच सगळं करा, पण सांगता तेवढं तरी पहिला करून घ्या आणि मग बाकीचं करा तुम्ही. परागण किंवा परागीभवन आहे का, हां ते पण करून घ्या. म्हणजे एक मार्कांची तर डेफिनेशन आहे. आता मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि मानवी स्त्री प्रजनन संस्था हे 100% करायचं. ह्याच्यामध्ये कसं विचारतात बघा, अवयव वगैरे कोणते आहेत किंवा त्या आकृती दिल्या का, तर त्या आकृतीमध्ये नावं वगैरे भरायला सांगतात. तर त्यावेळी बघायचं की ह्याच्यात कुठले कुठले आहेत. म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये कुठले कुठले वृषण येणार, विविध वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. तर हे कोण कुठं असतंय वगैरे हे नीट करायचं. आकृती एकदा नाही सगळी
बघून घ्या तुम्ही. नावं कुठं कुठं दिलेली आहेत दोन्हीमध्ये पण, मानवी स्त्री प्रजनन संस्था आणि मानवी पुरुष प्रजनन संस्था, ह्याच्यातले अवयव वगैरे कुठले कुठले आहेत का नाही ते एकदा पाठ करा व्यवस्थित. त्यानंतर बघा अजून तुम्हाला सांगते, दुसरं ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात बघा इंग्लिशमध्ये, आर्तवचक्र MCशी संबंधित असते त्याच्यातले प्रश्न, आणि 5 प्रश्न असते. ते 5 प्रश्न की नाही मी ह्यांच्या वेळेस टाकले होते, इंग्लिशमधून देत होते का इंग्लिश मिडियमच्या पोरांना ज्यावेळी प्रश्न दिले होते बघा, त्यावेळेस का नाही मी त्याच्यात ते सगळे प्रश्नांची उत्तरं सांगितली होती. मग तुम्हाला आता तेवढं मराठी ह्याच्यातलं कळेल की, बघून घ्या त्याच्यातले एकदा, कारण आता माझ्याकडे ते प्रश्न सगळे नाही आहेत. त्याच्यामुळे ते एक MC सायकलवरचे प्रश्न म्हणजे बघा, आता तरी पण मी सांगते कुठले कुठले हार्मोन्स कुठले कुठले असतात करायचं, परत ते किती दिवस पिरियड असणार, म्हणजे तो सायकल किती दिवस असते आणि किती दिवसानंतर येतं हे करायचं, किती दिवसांसाठी, परत त्याच्यातले असणारे हार्मोन्स कुठले, अंडमोचन कुणाला म्हणायचं, हे नाही त्याच्याशी संबंधित प्रश्न करून जायचं. 100% कराच ते सगळे प्रश्न. आणि 5 प्रश्न असतात बरं का, 1-1 मार्कांचे. त्याच्यात तुम्ही वेळ म्हणजे असं आता सांगते ते करा, म्हणजे नक्की काय पाठ करायचं आणि पेपरला काय लिहायचं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे तुम्हाला. नाहीतर हो म्हणून सगळं पाठ करणार आणि पेपरला आल्यावर तुम्हाला कळायचं नाही कशातलं काय. त्यामुळे 1-1 मार्कांचे क्वेश्चन आहेत आणि मी सरावाला दिले होते बघा, त्याच्यात पण बघून घ्या, मराठीतले त्यातले कळतात. त्यानंतर नाही तुम्हाला ते संज्ञा स्पष्ट करा म्हणून असतात की, म्हणजे शॉर्ट नोट वगैरे असं म्हणतात का नाही त्याला बघा, ते काचनलिकेतील फलन ज्याला आपण IVF म्हणतो ते, भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी, हे नाही तुम्ही समजावून घेऊन लिहा, मग तुम्हाला सोपं जाणार. कुठले कुठले बघा, काचनलिकेतील फलन, दुसरा आहे भाडोत्री मातृत्व आणि वीर्य पेढी, आणि चौथा आहे कुठलं तर जुळे. तर हे काय करा, आपल्याशी हे संबंधित सगळे घटक आहेत ना, त्याच्यामुळे मी शिकवताना पण सांगितले होते, तेव्हा तुम्हाला आठवत असेल बघा कसं कसं लिहायचं वगैरे काय करायचं. तर त्याच्यातले तेवढे की नाही मेन तर किमान तुमचे 5-6 पॉईंट तरी व्यवस्थित करा तुम्ही त्याच्यातले. लय काय राहू दे पण किमान 5-6 पॉईंट तर तुम्हाला, आणि मराठीतनं करायला काही एवढे अवघड नाहीत मला वाटत, त्याच्यामुळे तेवढे करा. जेवढं आता सांगत्या तेवढं व्यवस्थित करा. बाकी काय तुमच्या ह्यानं परत केलं तरी चालेल. आर्तवचक्र म्हणजे काय नाही, आर्तवचक्राचे संक्षिप्त रूप ते घ्यायचं. मानवी पुरुष प्रजनन संस्था, आकृत्या काढून बघा एकदा, एवढं काय अवघड नाही आहेत त्या आकृत्या, त्याच्यामुळे सोपं तेवढं हे करा. फुलाचं तर लक्षात आलंय तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ते. त्यानंतर नाही सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, त्याचं पहिलं पेज आहे का 22 नंबरवरचं, काय सुद्धा करू नका ते. त्यानंतर 21 पेज नंबर काढा तुम्ही. 21 पेज नंबरवरचं का नाही 6वा प्रश्न दिला आहे बघा, पायरुविक आम्ल वगैरे, ते पूर्ण चार्ट करून जायचं पेपरला, पूर्णच्या पूर्ण करायचा. हे का येऊ द्या नाही येऊ देत तो नंतरचा भाग आहे, पण आता आपल्याला अभ्यासाला किंवा पुढं तर लागणारच की नाही सांगा, ते काही केलेलं वाया तर नाही जाणार ना, त्याच्यामुळे ते करून घ्या. पायरुविक आम्ल वगैरे आहेत का नाही, ती एक आकृती पूर्ण करा. त्याच्यानंतर सूत्री, फरक स्पष्ट करायच्यातले 2 करायचे, सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन. सूत्री कोणतं, सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन हा एक करा. परत फरक स्पष्ट करायला ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन हा एक पूर्ण करायचा. म्हणजे दोन्ही फरक झाले का ह्याच्यातले, कुठला बघा, सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन, तो एक फरक स्पष्ट करा. दुसरा ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन हा एक करा. आणि पायरुविक आम्ल सांगितलंय का तुम्हाला बघा, त्याच्यातले का नाही सगळ्यांनी मी तेव्हा तुम्हाला सांगितलं बघा हे कसे लक्षात वगैरे ठेवायचे, तर ती एकदा ट्रिक आठवा किंवा नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं असलं ना तरी तुम्हाला ते बऱ्यापैकी सोपं जाईल. आता त्याच्यानंतर बघा सूत्री पेशी विभाजन आहे का, ते आता तुम्ही करणारच आहात. त्याच्यातले फरक स्पष्ट करताना त्याच्यातले 4 फेजेस आहेत बघा, 4 फेजेस करा. आणि गुणसूत्राला 9वीला त्याच्यातले पार्ट्स वगैरे दिले, त्याच्यामुळे 10वीला काही विचारतील असं नाही वाटत, पण नाही केलं तरी चालेल, इट्स ओके. पुढं प्रथिन आहेत बघा, किती सांगू का, 16 नंबर पेज आहे. तर 16 नंबर पेजवर प्रथिनांचं नाही, प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले, ते एक सर्कल आहे आणि सर्कलच्या बाजूला जे 5-6 दिलेत बघा, की ते 7 आहेत. तर ते 7 गोलामध्ये काय काय दिले की नाही तर ते नीट पाठ करा. ते एक पेपरला असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्वचा, मेलेनिन, रंगद्रव्ये, केरेटिन, हाड्यामध्ये काय असतं तर ऑस्टिन आहे, पेशीमध्ये प्रद्रव्य, पटलातील प्रथिने, हे पण समजावून करा. पेपर आहे म्हणून गडबड वगैरे करू नका. तुम्ही जेवढं टेन्शन घ्याल का नाही तेवढं विसरायला होतंय. त्याच्यापेक्षा का नाही नीट आठवून, म्हणजे आता हाडामध्ये काय असणार, त्वचेला आपल्याला नाही का असं कलर, काळा कलर, गोरा कलर कशामुळे येतो, मेलेनिन कमी झाल्यामुळं, जास्त झाल्यामुळं, तर ते त्वचेला मेलेनिन येणार. परत रक्तातलं काय असतंय, हिमोग्लोबिन नाही का, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं म्हणजे
म्हणजे हिमोग्लोबिनचा उपयोग काय होतो, मग हिमोग्लोबिन कुठं असतं हे करायचं. स्नायूसाठी पियूषिका ग्रंथी कुठं असते, स्वादुपिंड नाही का, ते शुगरच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला, शुगर वगैरे असलं की शुगर झालेल्या माणसाचं काय असतं तर स्वादुपिंड नीट काम करत नाही, मग त्यांना नाही का इन्सुलिन वगैरे इंजेक्शन बाहेरनं घ्यावी लागतात, कुणाकुणाला गोळ्या वगैरे सुरू असतात असं सांगितलं होतं बघा. तर मग ते आठवा जरासं, आणि त्याच्यावरून मग हा पूर्ण प्रश्न करा प्रथिनांचा. आता दुसरं एक बघा, जीवनसत्व अगदी थोडंसंच दिले, वाटत पण नाही विचार करा वगैरे ते येतील असं, पण जीवनसत्वावरती पण नाही एकदा पेपरला प्रश्न विचारलेला आहे, कोणकोणती जीवनसत्व आहेत. आता तुम्हाला माहितीच आहेत की कोणते, ABCDEK हे झाले का, हे का ABCD ई आणि के ही 6 जीवनसत्व झाली. मग ते पहिल्यांदा विचारतात कुठले कुठले जीवनसत्व आहेत ते लिहून टाकले. दुसरा प्रश्न काय असतो त्यांचा, पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती, आणि दुसरं कोणतं आहे तर तेलात विरघळणारी जीवनसत्वे कोणती, असे 2 प्रश्न असतात. मग मी तुम्हाला सांगितलं बघा शिकवताना, पाण्यात विरघळणारी कोणती येणार, WBC लक्षात ठेवायचं, म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स असं आपण म्हणतो, WBC RBC वगैरे. तर पाण्यात विरघळणारी नाही त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं, WBC, म्हणजे पाण्यासाठी वॉटर आलं ते पाण्यात, आणि विरघळणारी म्हणून कोणती, B जीवनसत्व आणि C जीवनसत्व हे झाले. आणि त्यानंतरचं नाही तुम्हाला ह्याच्यात दुसरं आता तेलात ह्याच्यात फॅट्सशी संबंधित किंवा स्निग्ध पदार्थांशी वगैरे दुसरे, पाण्यात विरघळणारी आणि पाण्यात न विरघळणारी. तर पाण्यात न विरघळणारी कुठली लक्षात ठेवायचं, तर मी सांगते तेवढं वाक्य पाठ करायचं. काय म्हणायचं, तेलात किडा पडला, मग किडाचं स्पेलिंग काय तयार करायचं आपण, KEDA करायचं, म्हणजे के जीवनसत्व, ई जीवनसत्व, डी जीवनसत्व आणि ए जीवनसत्व असं करायचं. म्हणजेच किडा झाला का तो किडा, आणि इकडं WBC करायचं. मग किडा म्हणजे काय तर पाण्यात न विरघळणारी, आणि WBC म्हणजे कोणती येणार तर ती पाण्यात विरघळणारी. अशा पद्धतीनं तो प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 15 पेज नंबरवरचं बघा, 2 दिलेत, एक आहे ते कोणतं विनॉक्सी श्वसनचं आहे आणि एक ऑक्सी श्वसन आहे. तर ते दोन्ही चार्ट करा तुम्ही, एक ऑक्सी श्वसन आहे आणि एक विनॉक्सी श्वसन आहे, तर ते करा. आता तुम्ही म्हणणार हे करा ते करा, म्हणजे मी बाकीचं काही सांगितलेलं नाही ना, खालच्यातलं करा वगैरे किंवा ते, त्याच्यामुळे एवढे काही खूप प्रश्न नाही आहे तुमच्यासाठी करायला. आणि तेवढं तर आता बोर्डासारखे एक्झाम्स देणार आहे आणि परत उपयोगाला येणारच आहेत ना, फक्त बोर्ड म्हणून तुम्ही पण काय हे करत बसू नका, लागणारच आहेत पुढचे प्रश्न. त्यानंतर मानवी श्वसन संस्था, त्याच्यातले का नाही पुढं आता तुम्हाला ह्याच्यातले मानवी श्वसन संस्था हे तर काय लय अवघड नाहीत बघा. आता तुम्हाला नाक, तोंड, कंठ, फुफ्फुस कुठं आहे, श्वासपटल कुठं आहे, वायुकोश कोणाला, श्वसन क्रिया कोणाला, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तो माणूस म्हणजे माणसाची ती मानवी श्वसन संस्था आहे ना, मग आता आपण माणूस आहे ते पण माणूसच आहे की, मग आपलं अवयव कुठं असणार तेच त्यांचे पण असणार ना, मग ते फक्त तुम्हाला लिहायचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांना स्टँडर्ड काय आहेत का नाही ते लिहून जायचं आहे. आता बघा कंठ आपण काय म्हणतो, गळा घसा असं म्हणतो, तर त्यांच्या सायन्सच्या भाषेमध्ये काय तिथे येतोय, कंठ येतोय, म्हणजे नक्की त्या पूर्ण ह्याला कुठं नाव दिलंय ते. त्यानंतर आहे श्वासपटल कुठं आहे, फुफ्फुस कुठं आहे, परत स्वरयंत्र आणि श्वसन नलिका, ह्या कशा जरा त्या सायन्सच्या भाषेतले शब्द आहेत ना, मग तुम्ही एकदा वाचून घ्या की, म्हणजे ते कळून जातील, नाहीतर तसं कळणारच नाही. मग ते करा. आता निअँडरथल मानव हा हुशार माणूस म्हणून ओळखतात नाही, बुद्धिमान मानव आहे हा वर्गातला पहिला उदाहरण मानता येईल असं आहे ना ते, त्याच्यामुळे निअँडरथल मानववरती एक 4 वाक्य करा. त्यानंतरचं तुम्हाला लॅमरकवादवरती पण शॉर्ट नोट असं असतं ते करायचं. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तोंडपाठ करून ठेवायचा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तो प्रश्न करायचा. त्यानंतर मानवी उत्क्रांतीचा मानव वंशाचा प्रवास दिलाय, मानवी उत्क्रांतीमध्ये आहे, तर तो मानवी वंशाचा प्रवास नाही मी तुम्हाला सांगितलं होतं कसं तेव्हा 7 कोटी वगैरे 4 कोटी वगैरे असं दिलं होतं बघा, कसं पाठांतर करायचं, कोणाचं लग्न ऑस्ट्रेलियात गेला असं मी सांगितलं होतं त्यावेळी, आठवतंय बघा. म्हणजे रामापितिकस ते इजिप्त वगैरे हे सांगितलं होतं, ऑस्ट्रेलियाला गेला, तिथं पोस्टर लागलं, तिथं परत लग्न झालं आणि त्यांचं नाव असं आलं, परत हुशार स्किल्ड मॅन झाला वगैरे, अशी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, ती वहीत लिहिलेली असणार आहे, ती आठवा. आणि मग मानवी उत्क्रांतीवर काही आलं ना प्रश्न, तर तो मानव वंशाचा प्रवास आहे, तर तो सगळा लिहिला तरी तिथं काही हरकत नाही, म्हणजे त्याच्याशी रिलेटेडच आहे तो. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तुम्ही करणार आहात. अवशेषांगावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळं यावर्षी विचारतील असं काही सांगू शकत नाही, तरी पण एकदम सोपे आहेत. अनुवंशिक म्हणजे सजीवातल्या ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरोपयोगी इंद्रियांना काय म्हणतोय आपण, अवशेषांग म्हणतोय. तर मग असे अवशेषांग कुठले कुठले आहेत बघा. आता अक्कलदाढ आहे, काय उपयोग नाही ना अक्कलदाढीचा, उगाच म्हणतात अक्कलदाढ आलं नाही म्हणून अक्कल आलं नाही, तसं काय नाही. अक्कलदाढ आहे, माकड हाड आहे, परत मोठं आतड आहे, मोठं आतड म्हणते आंत्रपुच्छ नाही का,
ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो बघा, तर ते अपेंडिक्स, अक्कलदाढ आणि हे कानाचे स्नायू आहेत ह्याचा पण आपल्याला काय फारसा उपयोग होत नाही ना, मग असे दिलेले आहेत. तर ते एकदा नाही तुम्ही डोळ्या खोलून घालवा, लय सोपे ते आणि तुम्हाला पण तेवढीच माहिती कळून जाईल. आपण शिकवताना केलीच होती की, पण आता तरी पण अजून एकदा बघितलं की नाही तर ते पाठ होऊन जाईल तुमचं. त्यानंतर प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण आहेत बघा. त्याच्यातले एक 3-3, 4-4 वाक्य करा, म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जातं. लई काही तुम्हाला करायला लागत नाही. आणि उरला प्रश्न बघा तुमचा का नाही, महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय कारणे लिहा. तर आता शास्त्रीय कारणे लिहायचा का नाही प्रश्न सोडायचं नाही. तुम्हाला त्याच्याशी संबंधित काय येईल का नाही ते नीट लिहा तुम्ही, म्हणजे एकदा. आणि थोडीच आहे शास्त्रीय, सगळ्या काही धड्यामध्ये नाहीत, ठराविकच आहे ते. एकदम म्हटलं तर 10-12 वगैरे सापडतील. त्याच्यामुळे एकदा मराठीतनं वाचून जरी गेला का नाही तरी तुम्हाला ते कळेल. आणि जर तुम्ही वाचलंच का नाही तर तुम्हाला आठवणारच नाही त्यांचे शब्द. आणि एवढे काय मराठीतले अवघड नाही आहेत, म्हणजे शास्त्रीय कारणे लिहित का नाही ते अवघड नाही आहेत. 10-12 असतील बघा, तेवढे का नाही सगळे एकदा वाचा. आता सगळेचे सगळे तर येणार नाहीत आपल्याला, हार्डली किती 2-3 असतात, पण तेवढे तर मार्क कशाला घालवा आणि कुणाला विचारायला नकोत ना. त्याच्यामुळे एक काम करा तुम्ही, जेवढे आहेत का नाही ते फक्त एकदा वाचून काढा. वाचले का नाही तरी सुद्धा तुम्हाला तेवढं आठवतंय पेपरला. त्याच्यामुळे तुम्ही सगळं, आता मी जेवढे सांगितलेले प्रश्न आहेत ना ते सगळे वाचा व्यवस्थित. आणि ज्यांना असं वाटते आपल्या आकृती वगैरे लक्षात राहत नाही त्यांनी पाठीवर सराव करा ना. आणि बऱ्याच पोरांचं कसं होते, पुढचं 1-2 वाक्य सुरुवातीचे आठवत नाहीत आणि मधलंच आठवते. तर तसं नको व्हायला. त्याच्यामुळे नाही तुम्ही सराव करा, मग एक सलग तुम्हाला आठवत. आणि समजावून घेऊन पाठांतर करा. जर तुम्ही असं रट्टा मारायला लागलं नाही तर होत नाही ते पाठांतर वगैरे. आणि ऑन दी स्पॉट जरा कुठं एक्झाम हॉलमध्ये वगैरे कोण बोललं का नाही तर विसरायला होतं. त्याच्यामुळे तसं करू नका. आता दिलेले जेवढे आहेत का ते पाठ करून घ्या नीट.